तर राम राम मंडळी, लई दिवसानं म्हणलं आज रिक्षा काढायची. मग काय काढली रिक्षा. सकाळ सकाळी मस्तपैकी उठलो, आंघोळ वगैरे केली, फ्रेश झालो, फुल्ल टचअप केला तोंडाला पावडरीने. मग काय पेटले थापल्या का थापला बोले. आणि नुसता गाडी घेऊन जायचं होती एमआयडीसीत. गर्दी ढीग हो, कारण सवय लागलेली आता रिक्षा बंद झाल्यापासून निवांत उठायचे. कॉलेज बाहेर वाकून बघतोय सूर्य आलता डोक्यावर. आईला म्हटलं आज लईच लवकर उठली वाटतं, रोज सवय लागलेली. मस्तपैकी पहिला रिक्षात बसल्या दर्शन आपल्या देवाचं झाले. पुढं बघतोय तर काय 95-32 किंगमेकर घेऊन चालल्यात की. म्हणजे पप्पा हो सपला विषय. पप्पा जॉबला गाडी घेऊन चाललेली मस्तपैकी. हे बघा शिफ्ट व्हाईट कलर. म्हटलं आता पप्पा काय ऐकत नाही. म्हटलं मागणं 4 गाड्या, मागं मी बॉडीगार्डच हो आम्ही. सपला विषय. साईडला काय माणसं होईत नाहीत किती बी होती. शेवटी एमआयडीसी आहे. मग फायनली मी टॉपवर पोचलो. आता म्हटलं इकडे रिक्षा तर भरपूर आहे, नंबर कधी यायचा माझा, लई दिवसानं आली. इकडे तिकडे बघितलं तर मग आईला काय करायचं म्हटलं तर तेवढ्यात दाजीची एंट्री झाली. आमच्या दाजी आले तर मस्त रिक्षा लावलीत, बाहेर उतरलीत, जरा इकडे तिकडे बडबडलीत. कुठं आईचं भावा तो असं तसं. आलाच परत. आईला म्हटलं हे काय आम्हाला सोडत नाहीत. रिक्षा धंदा काय बंद होत नाही, कारण कसं आहे 3 चाकी सदा बाकी. सपला विषय. मग मस्तपैकी बसलो तर म्हटलं आता रिक्षा इथं किती लागल्यात, 1 2 3 4 5 6 तर रिक्षा इथं नंबरात लागल्यात. मग भाडं आलं, गेलो भाड्याला डायरेक्ट आम्ही. बघा आता मग आम्ही भाडे करू भाड्यासाठी कुठेही फिरणारी लोक. पलीकडल्या साईडला येतो म्हणतात चालते. लई दिवसानं रिक्षा आल्यानंतर एक भाडे लागले आणि 4 रिक्षा लागणार होत्या. मग काय खाणेमध्ये 4 रिक्षा, मामा भाचं असं करत आम्ही संघ आलो. आता इथं 10 पोरं प्रत्येक रिक्षा घालणार, गप्पा घालणार, त्यासने शाळेत घेऊन जाणार. सपला विषय. लावा टाकत. आता बघूया पोरं काय म्हणतात. शेवटच टर्न म्हणणार. हा पोरं रिक्षाला बसल्या घरे. सपला विषय. जावा की एवढी जण भेटणार आहे मर्दा एका टायमाला. संध्याकाळीच गाडी पाहिजे मग. सपला विषय. ओनली पीपी फॅन. सपला विषय. चला बेस्ट ऑफ लक. फायनली पोरासची एक्झाम होती त्यामुळे त्यासनी सोडलो आणि घरात गेलो. गाडी घेतली, रिक्षा लावली आणि आता शॉपवर आलोय. तर आता बघूया मस्त आज एवढं मला तर वाटते कमीत कमी एक 2-3 महिन्यानं आज मी रिक्षावर गेलतो. एवढं भारी वाटलं का नाही. डायरेक्ट सपला शॉट. पहिलं भाडं लागले. पोरं लई खुश. ओनली सपला शॉट रे म्हणत होते. सपला विषय. आईला म्हणली ह्यो काय विषय. पोरं लई दंगा करत होते. आज खूप दिवसांनी मी रिक्षा काढली आणि रिक्षा काढून आता शॉपवर पण आलोय. तर बघा तुम्ही आता माझा यूट्यूबला हा ब्लॉग आहे, तर यूट्यूबला बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बघायला लागते कसं सपला शॉटमध्ये. मग बघणार नव्हतं. आता इथून पुढं कायम अपडेट देत नाही मी काही ना काही. तर असं म्हणजे जसं की मी काय करून आले, इकडे गेलो तिकडे गेले, असं तसं ह्या तेव्हा बोंबडत फिरवले, काय पण देईन. पण अपडेट 100% तुमच्यासाठी देणार म्हणजे देणार. सपला विषय.